नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी टेक मित्र यूट्यूब चॅनलमध्ये. महाडीबीटीवर वेगवेगळ्या घटकांसाठी तुम्हाला अर्ज करता येतो. त्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या घटकांसाठी अर्ज केल्यावर महाडीबीटी पोर्टलवर लॉटरी सिस्टीम असते, ज्यामध्ये लॉटरीमध्ये तुमचे नाव आल्यानंतर तुम्हाला तो घटक खरेदी करावा लागतो आणि त्यानंतर त्याचं जे बिल आहे ते तुम्हाला त्या वेबसाईटवर अपलोड करून त्यानंतर त्याचं अनुदान तुमच्या खात्यावर जमा होत असतं. तसेच महाडीबीटी पोर्टलवर आता सध्या 100% अनुदानावर बॅटरी फवारणी पंप याच्यासाठी अर्ज करण्यास सुरू आहेत. याचा अंतिम दिनांक 6 ऑगस्ट 2024 आहे. परंतु काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन अर्ज प्रक्रिया बंद झालेली आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन प्रक्रिया सुरू आहे. ऑनलाईन अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू आहे. जर तुमच्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन प्रक्रिया सुरू असेल तर तुम्ही मोबाईलवरून बॅटरी फवारणी पंपासाठी अर्ज कसा करू शकता याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. यामध्ये तुम्ही मोबाईलवरून कुठल्याही घटकासाठी महाडीबीटीवर ऑनलाईन कसे अप्लाय करू शकता हे तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून पाहायला मिळेल. तर हा पंप तुम्हाला लॉटरीमध्ये लागल्यानंतर याचा तुम्हाला SMS मिळेल किंवा कृषी सहाय्यक अधिकारी यांच्याकडून तुम्हाला फोन सांगतील की तुमचं यामध्ये लॉटरीमध्ये नाव आलेलं आहे आणि त्यानंतरची पुढली प्रोसिजर ते तुम्हाला समजावून सांगतील. यामध्ये तुम्हाला एकतर बॅटरी फवारणी पंपाचं वाटप केलं जाईल किंवा मग अगोदर हे पंप तुम्हाला खरेदी करण्यासाठी पूर्वसंमती येईल. पूर्वसंमती आल्यानंतर तुम्हाला तो पंप खरेदी करावा लागेल. त्यानंतर महाडीबीटी पोर्टलवर त्याचा GST बिल अपलोड करावे लागेल. त्यानंतर त्याची स्थळपाणी होईल आणि त्यानंतर तुमच्या बँक अकाउंटमध्ये याचं जे अनुदान आहे ते जमा होईल किंवा मग डायरेक्ट पंप दिले जातील. तर यासाठी तुम्हाला मोबाईलवरून अर्ज कसा करायचा आहे याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. महाडीबीटी पोर्टल ओपन करायचं आहे, ज्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. इथं तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता, वापरकर्ता ID आणि आधार क्रमांक. आधार क्रमांकनं लॉग इन करत असताना खूप साऱ्या लोकांना आधार सर्व्हर प्रॉब्लेम असल्यामुळे लॉग इन होत नाही किंवा तुमचं आधार लॉग इन होत नाही. यासाठी तुम्हाला अगोदर डेस्कटॉप साईडमध्ये वेबसाईटला ओपन करायचं आहे. महाडीबीटी पोर्टलवर तुम्हाला गुगल क्रोममध्ये डेस्कटॉप साईडमध्ये वेबसाईट ओपन करायची आहे. इथं तुम्ही पाहू शकता. त्यानंतर इथं तुम्ही दोन प्रकारे लॉग इन करू शकता, वापरकर्ता ID आणि आधार क्रमांक. वापरकर्ता ID म्हणजे युजर नेम आणि पासवर्ड आणि आधार क्रमांक जर तुमच्या आधारला मोबाईल लिंक असेल तर तुम्ही लॉग इन करू शकता. परंतु आधार सर्व्हरचा प्रॉब्लेम असल्यामुळे तुम्हाला आधार नंबरनं लॉग इन करण्यास अडचण येऊ शकते. त्यामुळे वापरकर्ता ID आणि पासवर्ड टाकून कॅप्चा टाकून लॉग इन या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे युजर ID म्हणजे वापरकर्ता ID पासवर्ड असेल तर तो टाकून तुम्हाला कॅप्चा कोड टाकून लॉग इन या बटनावर क्लिक करायचं आहे आणि तुमच्या अकाउंटमध्ये लॉग इन करून घ्यायचं आहे. लॉग इन झाल्यानंतर तुमची प्रोफाईल 100% पूर्ण असणं आवश्यक आहे. प्रोफाईल कशी पूर्ण करायची याबद्दलचाही व्हिडिओ तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. तुमची प्रोफाईल 100% पूर्ण असेल त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे, अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता इथं वेगवेगळे घटक दिले आहेत. त्या घटकातील तुम्हाला कुठला घटक निवडायचा आहे तो तुम्ही निवडून घ्यायचा आहे. वेगवेगळ्या घटकांसाठी तुम्ही वेगवेगळे अर्ज करू शकता. तर इथं पाहू शकता तुम्ही वेगवेगळे घटक आहेत, त्यामधील बाबी निवडा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. आता आपण फवारणी पंपासाठी अर्ज करत आहोत म्हणून कृषी यांत्रिकीकरण बाबी निवडा यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. तुमच्या समोर असा ऑप्शन ओपन होईल. यामध्ये तुम्हाला मुख्य घटक इथं तुम्ही यापूर्वी केलेले अर्ज दिसतील, यापूर्वी केलेला घटक दिसेल. आता आपल्याला मुख्य घटकामध्ये कृषी यंत्र अवजाराच्या खरेदीसाठी अर्थसहाय्य यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर तपशीलमध्ये तुम्हाला वेगवेगळे इथं ऑप्शन दाखवेल. काढणी पश्चात तंत्रज्ञान, ट्रॅक्टर पॉवर टिलर चलित अवजारे, पॉवर टिलर, बैल चलित अवजारे, मनुष्य चलित अवजारे, स्वयंचलित अवजारे. जर तुम्हाला ट्रॅक्टरसाठी अर्ज करायचा असेल तर तुम्ही इथून ट्रॅक्टर निवडू शकता किंवा ट्रॅक्टर चलित किंवा पॉवर चलित अवजारे ही इथून तुम्ही निवडू शकता. आपल्याला फवारणी यंत्रासाठी करायचं आहे म्हणून मनुष्य चलित अवजारे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला यंत्रसामग्री, अवजारे, उपकरणे या उपघटकामध्ये पीक संरक्षण अवजारे यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. मशीनचा प्रकारमध्ये तुम्हाला तर वेगवेगळे प्रकार दिसतील. त्यामधील तुम्हाला बॅटरी संचलित फवारणी पंप कापूस आणि बॅटरी संचलित फवारणी पंप गळीत धान्य यापैकी एक सिलेक्ट करायचं आहे. आपल्याला गळीत धान्य म्हणजे सोयाबीनसाठी घ्यायचं आहे म्हणून बॅटरी संचलित फवारणी पंप गळीत धान्य याला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला खाली मी पूर्वसंमतीशिवाय कृषी यंत्र अवजाराची खरेदी करणार नाही याला तुम्हाला टिक मार्क करायचं आहे. टिक मार्क केल्यानंतर तुम्हाला जतन करा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. जतन करा या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुमचा घटक त्या अर्जामध्ये जोडला जाईल. तुम्ही इथं पाहू शकता आता घटक आपला ऍड झालेला आहे. इथं तुम्ही दोन घटक पाहू शकता. जर यामध्ये काही दुरुस्ती असेल तर तुम्ही याला डिलीटही करू शकता. दुरुस्ती करायची असल्यास डिलीट करायची असल्यास डिलीट करू शकता. त्यानंतर तुम्हाला आता क्लिक करा मुखपृष्ठ या पेजवर म्हणजे होम पेजवर तुम्हाला जायचं आहे. मुखपृष्ठ या पेजवर तुम्हाला ऑप्शनवर क्लिक करून होम पेजला जायचं आहे.
होम पेजला आल्यानंतर तुम्हाला परत इथं अर्ज करा यावर क्लिक करायचं आहे. अर्ज करा यावर क्लिक केल्यानंतर अर्ज सादर करा या बटनावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता सर्व घटके दाखवेल. त्यामधील तुम्हाला घटकांना प्रेफरन्स द्यायचा आहे. याला ओके करा. ओके केल्यानंतर तुम्हाला इथं पहा यावर क्लिक करायचं आहे. पहा यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर घटके दाखवेल. त्याला आता आपल्याला प्राधान्यक्रम द्यायचा आहे, प्रेफरन्स द्यायचा आहे. आपल्याकडे एकच घटक आहे त्यामुळे त्याला प्राधान्य क्रमांक 1 तुम्हाला द्यायचा आहे. इथं तुम्ही पाहू शकता प्राधान्यक्रम निवडायचा आहे. इथं एक सिलेक्ट करून तुम्हाला योजनेच्या अटी आणि शर्ती याला टिक मार्क करायचा आहे आणि अर्ज सादर करा यावर तुम्हाला क्लिक करून घ्यायचा आहे. अर्ज सादर करा यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आता 23 रुपयाचं पेमेंट करावं लागेल. इथं तुम्हाला मेक पेमेंट यावर क्लिक करायचं आहे. 23 रुपये 60 पैशाचं आता आपल्याला पेमेंट करायचं आहे. क्लिक केल्यानंतर इथं तुम्हाला क्रेडिट डेबिट कार्ड यावर क्लिक करून पे GOV क्रेडिट डेबिट कार्ड मास्टर विजा कार्ड यावर क्लिक करायचं आहे. त्यानंतर प्रोसीड फॉर पेमेंट यावर क्लिक करायचं आहे. आता तुमच्या समोर वेगवेगळे ऑप्शन दाखवेल तुम्हाला कशा प्रकारे पेमेंट करायचं आहे. नेट बँकिंग, क्रेडिट डेबिट कार्ड, QR कोड, वॉलेट किंवा UPI. तुम्हाला जी मेथड सोपी वाटेल त्याने तुम्ही पेमेंट करा. मी इथं UPI ने पेमेंट करण्यासाठी UPI वर क्लिक केल्यानंतर तुमच्या मोबाईलमध्ये जे कोणते UPI ॲप असेल ते तुम्हाला दाखवेल. पे बाय एनी UPI ॲप यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या समोर तुमचे UPI ॲप दाखवेल. त्यामधील एक निवडून तुम्हाला त्यांना पेमेंट करून घ्यायचं आहे. पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर तुम्हाला अशी प्रिंट रिसिप्टचा ऑप्शन दिसेल. तर त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक करायचं आहे. मी अर्ज केलेल्या बाबी यावर क्लिक केल्यानंतर तुम्ही जे घटक अगोदर निवडलेले आहेत ते सर्व घटक तुम्हाला छाननी अंतर्गत पाहायला मिळतील. त्या छाननी अंतर्गत अर्जामध्ये क्लिक करून तुम्हाला काय करायचं आहे, तो जो घटक आहे त्याची आपल्याला आता प्रिंट द्यायची आहे. इथं तुम्ही पूर्वीचे घटक पाहू शकता. आता याला प्रिंट करण्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, मोबाईलवर डेस्कटॉप मोडला तुम्हाला ऑफ करायचं आहे. गुगल क्रोम ब्राउझरचे 3 डॉट जे दिसतात त्यावर क्लिक करून डेस्कटॉप मोडला तुम्हाला ऑफ हे तुम्हाला असे अर्ज क्रमांक दाखवेल. खाली आल्यानंतर तुम्हाला इथं डाव्या बाजूला असं स्क्रोल करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला इथं पोहोच पावती यावर क्लिक करायचं आहे. पोहोच पावती यावर क्लिक केल्यानंतर तुमच्या अर्जाची रिसिप्ट तुम्हाला मिळणार आहे. यामध्ये तुमचं नाव असणार आहे, कुठल्या घटकासाठी अर्ज केलेला आहे, अर्ज क्रमांक असणार आहे, अर्जाची तारीख असणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही मोबाईलवरून महाडीबीटी पोर्टलवर कुठल्याही घटकासाठी अर्ज करू शकता. कुठल्याही घटकासाठी अर्ज करण्याची हीच सेम प्रोसिजर आहे. त्यामुळे तुम्ही मोबाईलवरून ही प्रोसिजर पूर्णपणे फॉलो करू शकता. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. यामध्ये अर्ज करत असताना तुम्हाला कोणती अडचण येत असल्यास ती तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता.